अगं आई, तुझी अंधारात का बसली आहेस? अशीच बसली, माझं तोंड कोणाला दिसू नये म्हणून. यांना तर अजिबातच बघायचं नसतं, मग कशाला उगीचच? काय गरज आहे? म्हणून तर अंधार केला. असू दे. आई, बस 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 बस, काही बोलू नको स्वानंती, राहू दे. काही नाही, काही नाही. शिक्षा शिक्षा, किती किती ती शिक्षा द्यायची? मला काही कळतच नाही. गेल्या जन्मी यांचं मी काय गोड मारलं होतं, मला काही डोक्यातच येत नाही काय केलं होतं. यांचा वाढदिवस तुम्ही सगळेजण बाहेर जाऊन यांचा वाढदिवस साजरा करून आलात. मला एकटीला इकडे घरामध्ये ठेवलं ना. कोणाला काही वाटलंच नाही. काय किंमतच नाहीये तर काय? माझा काही अधिकारच नाहीये. मी अर्धांगिनी आहे यांची, नाहीये. कोणाला काही फरक पडत नाही. आई घरामध्ये एकटी आहे असं कोणाच्या मनामध्ये आलं देखील नाही. जरा पण जाऊ दे, काही किंमत नाहीये माझी. अगं आई, असं काय करतेस? तुला माहिती आहे ना, हल्ली माझी कंबर सारखी दुखत असते. तरी पण यांना आवडतात म्हणून दिवसभर उभं राहून मी यांच्यासाठी पुरणपोळ्या केल्या, यांच्या आवडीचा स्वयंपाक केला, औक्षणाचं ताट भरलं आणि दाराकडे डोळे लावून बसले. मूर्खासारखी. मूर्खच आहे. एक रुपया, 10 रुपये, 20 रुपये असे ना, असे आता थोडे थोडे पैसे मी असे जमवले आणि यांच्यासाठी मी एक वाढदिवसाचं गिफ्ट पण घेतलं, शर्ट. ते पण त्यांना नकोसं झालं. नको म्हणाले, मी घेतच नव्हते. माझी कोणाला किंमतच नाहीये. कशासाठी जगते मी? कोणासाठी जगते मी? काय अस्तित्व आहे माझं या घरामध्ये? काय कोणाला काही पडलेलं नाहीये, काही पडलेलं नाहीये. जाऊ दे, सोड स्वानंदी. मी किती केलं, किती मरमर मेले ना, तरी कोणाला काही किंमत नाहीये माझी. मी नसले तरी काही सूत पाळणार नाही तुमच्या कोळी. आई पुरे, अगं काय बोलतेस तू? आई आहेस ग तू आमची. तुझी किंमत नाही असं कसं होईल आई? वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्या इतपत पण मला महत्व दिलं नाही तुम्ही लोकांनी. किंमत